भिवंडी लोकसभा के सांसद सुरेश मात्रे उर्फ बालिया मामा ने नाले सफाई को लेकर भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के अंतर्गत आने वाले सभी नालों का किया दौरा। विशेष तौर पर आपको बता दें कि मानसून ने अपनी दस्तक दे चुकी है और हर बार भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका में सुर्खियों में रहने वाला नाला सफाई, जिसमें कई बार भ्रष्टाचार के आरोप लगाए। इस बीच आपको बता दें कि भिवंडी शहर के कई लोक प्रतिनिधि, कई समाज सेवक नाला सफाई को लेकर अपने अपने तरीके से दौरा कर रहे हैं। तो वहीं पर भिवंडी लोकसभा के सांसद सुरेश मात्रे अपने सहयोगियों के साथ में भिवंडी के सभी नालों का दौरा किया, जहां तस्वीर में आप देख सकते हैं कि भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के अतिरिक्त आयुक्त विट्ठल ढाके भी मौजूद थे। उनके साथ में शहर अभियंता वहां पर जमील पटेल के साथ आपको बता दें कि आरोग्य विभाग के अधिकारी वहां पर फैसल तातली, एम सोनोने के साथ कई संबंधित अधिकारी मौजूद थे। विशेष तौर पर बता दें कि बालिया मामा का गुस्सा फूटता हुआ दिखाई दिया, खासकर नाले सफाई में हो रहे भ्रष्टाचार को लेकर। तस्वीर हम आपको दिखा रहे हैं भिवंडी के तीनबत्ती भाजी मार्केट की, जहां पर मच्छी मार्केट लगाया जाता है। और इस बीच आपको बता दें कि दूर दराज से लोग यहां पर अपनी खरीदारी करने के लिए आते हैं, कि यहां पर मार्केट में खरीदारी करने के लिए आते हैं। और इस बीच आपको बता दें कि नागरिकों को यहाँ पर ना तो शौचालय की सुविधा है और ना ही यहाँ पर साफ सफाई देखी गई, जिसको लेकर आपको तत्काल संबंधित अधिकारियों को चेतावनी के तौर पर सांसद सुरेश मात्रे उर्फ बालिया मामा ने अधिकारियों को फटकारा और कहा कि जल्द से जल्द भाजी मार्केट के आसपास के इलाकों में शौचालय की व्यवस्था की जाए, जिसके कारण नागरिकों को इसका लाभ मिले। तो वहीं पर आपको बता दें कि नाले सफाई में हो रहे भ्रष्टाचार को लेकर अधिकारियों को सीधे तौर पर सुरेश मात्रे उर्फ बालिया मामा, जो कि सांसद, उन्होंने कहा क्या ठेकेदार के साथ में उनका कुछ साठगांठ है, जिसके कारण भिवंडी शहर में नाला सफाई को लेकर बड़ा भ्रष्टाचार होता है। ऐसे में पत्रकारों को संबोधित करते हुए सुरेश मात्रे उर्फ बालिया मामा ने क्या कहा, हम आपको जरूर सुनाएंगे। लेकिन तस्वीर में आप देख सकते हैं कि पूर्व महापौर इमरान उली मोहम्मद खान, पूर्व नगर सेवक मलिक मोमिन, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गठ के भिवंडी शहर के युवा अध्यक्ष हरून खान के साथ कई पदाधिकारी कार्यकर्ता सुरेश मात्रे उर्फ बालिया मामा के साथ में इस दौरे में शामिल थे। भिवंडी शहरातील नाल्यांची सफाई सुरू आहे, त्याची पाहणी करायला आलाय, नक्की काय चित्र आपल्याला दिसून येते? भिवंडी शहराची आता नाल्यांची साफसफाईचे पाहण्यासाठी मी जेव्हा आलोय, खरं म्हटलं तर मी आता जरी खासदार झालो असलो तरी वर्षानुवर्ष मी भिवंडीची परिस्थिती पाहत आलोय। अधिकाऱ्यांना म्हणून ठणकावलं तर वर्षानुवर्ष खालचे जे अधिकारी असतात हे वर्षानुवर्ष इथंच आहेत, तर एवढ्या वर्षात साधं एक प्रपोजल बनवू नये ही आपल्या भिवंडीकरांसाठी दुःखदायक गोष्ट आहे। खरं म्हटलं तर या सगळ्या अधिकाऱ्यांनी एक चांगलं मोठं प्रपोजल बनवायला पाहिजे, ज्याच्यातून हा लाईफ टाईम विषय संपू शकतो। परंतु प्रत्येक वर्षी ठेका काढायचा, ठेकेदाराला काय मिळेल ते बघायचं, आपसात बाकी सगळे अधिकारी असतील, इतर लोक असतील, ह्या सगळ्यांची मिली बघत असल्यामुळं हे सगळे मॅटर सॉल्व होत नाही। खरं म्हटलं तर हा मोठा विषय आहे, तर हा एक प्रपोजल मोठा बनवून आणि हे आम्ही केंद्राकडून आणायचे का राज्याकडून पैसे आणायचे हे आम्ही बघू ना। आणि म्हणून मी महानगरपालिकेचे उपायुक्त असतील सगळ्यांना सांगितलं तर तुम्ही फक्त प्रपोजल बनवा, महानगरपालिकेत पैसा नसेल ना, कुठून पैसा आणायचा, कसा आणायचा ते आम्ही बघू, परंतु एक प्रपोजल बनला पाहिजे। प्रत्येक वर्षी येऊन मी इथं पाहणी करणार नाही, माझं म्हणणं आज पाहणी केली, याच्यात सगळ्या अधिकाऱ्यांशी तुम्ही सोबत राहा, सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक चांगलं प्रपोजल बनवू आणि ते प्रपोजल वरून पास करून ते काम साधारणतः पावसाळ्यानंतर कशा प्रकारे चालू होईल ही गोष्ट आपल्याला बघायची आहे आणि त्याच्यातून मार्ग काढायचे। ज्यावेळेस जो पावसाळ्याच्या तोंडावरती नाले सफाईला सुरू झाली, तब्बल 2,27,00,000ची जी नाले सफाई होते, परंतु आतापर्यंत फक्त 50%च्या आसपास काम झालेलं आहे आणि येत्या पावसात पुन्हा भिवंडी शहरातील 70 भागात पाणी शिरणार आहे, लोकांचं नुकसान होणार आहे। नाही बघा, हे प्रत्येक वर्षी लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान होतं, या ठेकेदारांचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं नुकसान होत नाही। आणि म्हणून त्यांचं दुःख आता हे जिथं आपण गटर पाहिलं, मी त्यांना तेच सांगितलं का इथं आजूबाजूला राहणारे लोक, मार्केटमध्ये येणारे लोक जरी तुमच्या परिवारातील नसले, तुमचे नातेवाईक नसले तरी ती सुद्धा एक भिवंडीचे नागरिक आहे आणि ह्या सगळ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली आहे ना। ह्या सगळ्या गोष्टींचं आपण लक्ष दिलं पाहिजे। आणि नेमकंच अधिकारी आता तुम्ही जरी 2,56,00,000 सांगितले आहे ना, त्याच्यातून आज आपण आलोय बघा, 2 दिवसानंतर तुम्ही पत्रकार मंडळी आणि माझी काही लोक
ज्यांना हे ओळखत नाही पाणी करू, नंतर परिस्थिती बघा पुन्हा जैसे ते असेल. परंतु पुन्हा जैसे ते झालं तर त्या विभागाचा अधिकारी, आरोग्याचा अधिकारी या सगळ्यांवर आणि ठेकेदार या सगळ्यांवर याच्या पुढे कारवाई केली जाईल. आणि त्याच्यासाठी मी सगळ्या नागरिकांना पण आवाहन करतो का जिथं असे प्रॉब्लेम असतील ना, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपला ते पाठवा, लोकेशन पाठवा, त्याच्यावर त्या अधिकाऱ्यावर क्विक कारवाई केली जाईल. आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आपण सगळी मंडळी याच्यात पाठपुरावा करू आणि ती कारवाई करू. मामा, भरपूर नाल्यात जे आहे ते 15 फुटाचे आता 5 फूटचा झाल्या, भरपूर अतिक्रमण पण झालेलं आहे आणि महानगरपालिका हे एकदम सुस्त आहे, त्याच्यावर काय सांगतो? नाही, महानगरपालिका सुस्त नाही, मस्त आहे. कारण ऑलरेडी त्यांचं जे काय चालायचं ते सगळं चालू आहे. भिवंडी महानगरपालिका वर्षानुवर्ष आपण बघत आलोय, तर मी आज नाही बघत, वर्षानुवर्ष बघत आलेलं आहे. कारण या अधिकाऱ्यांना कोणी चाप लावला नाही. आणि मी सांगतो ना, याच्या पुढे जर वेळोवेळी साफसफाई झाली नाही तर तिथला ठेकेदार, तिथला उपायुक्त, तिथला आरोग्याचा अधिकारी या सगळ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.